हॅलो. 8:54 3 किलो 330 ग्रॅम. एनी गेसेस? याला म्हणतात विशफुल थिंकिंग. नाही असं काही नाहीये, मुलगा झालाय. हे घ्या, अभिनंदन. ठीक आहे, एकदम सुखरूपपणे बाळाचा जन्म झाला. आई पण खूप हॅपी आहे. मला माहिती आहे पहिला मुलगा झाल्यानंतर तुमची अपेक्षा होती की दुसरी मुलगी व्हावी. सगळेजणांच्या मनातल्या प्रतिक्रिया मला चेहऱ्यावर दिसत आहेत, पण आज आपल्याला मुलगा मिळालाय. एकदम छान आहेत. पहिल्याच्या सीझरमुळे थोड्याशा गोष्टी आपल्याला एक्सपेक्टेड होत्या की चिकटलेला असेल, त्यांचा ओ निगेटिव्ह ब्लड ग्रुप. आपण आतापर्यंत इतकं सगळं सांभाळत आलो, हो की नाही? पण आजही सगळ्या गोष्टी सुखरूप झाल्या. जे विचार केला त्यातलं कुठलंही रिस्क फॅक्टर आपल्या नशिबी आलं नाही. शी वॉज व्हेरी हॅपी ड्युरिंग द सिझेरियन सेक्शन. आपल्याला आजूबाजूला किंवा समाजात सगळीकडे फक्त मिसकन्सेप्शन असतं की आईचा जन्मग्रुप निगेटिव्ह आहे, वडिलांचा पॉझिटिव्ह आहे. नक्की काय करायला पाहिजे, काय नाही. आईचा ब्लड ग्रुप पॉझिटिव्ह आहे तर काहीच फरक पडत नसतो. मोस्ट कॉमन ब्लड ग्रुप असतो. खूप कमी मुलींचा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह असतो आणि तिथेच फक्त जन्माच्या वेळेला फरक पडतो. रिप्रोडक्टिव्ह करिअरमध्ये बाळाचा ब्लड ग्रुप जर पॉझिटिव्ह असेल तर अशा वेळेला आईला अँटी डी नावाचं एक इंजेक्शन द्यावं लागतं, म्हणजे सबसिक्वेंट प्रेग्नन्सीजमध्ये, पुढे येणाऱ्या गर्भधारणांमध्ये कुठलाही त्रास नको व्हायला. कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन सगळ्यांचं.